धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला, यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहिलंय। आता आपण आहोत तेरणा नदीच्या काठावर। तेरणा नदीला या रात्रीच्या पावसानं महापूर आला। अक्षरशः नदीच्या पात्राबाहेर पाणी वाहत आहे आणि याचा सर्वाधिक फटका बसलाय तो सोयाबीन शेतकऱ्याला, ज्यांनी मधल्या 2 दिवसात पावसानं उघडीप दिल्यानंतर सोयाबीनची काढणी केली होती त्या शेतकऱ्याला याचा प्रामुख्याने फटका बसला। सोयाबीनच्या ज्या गंजी आहेत काढलेल्या त्या पूर्णपणे पाण्यामध्ये आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे। पलीकडे संजितपूर गाव आहे, त्याचा संपर्क तुटलाय आणि सापनाई आणि संजितपूर या 2 गावाला याचा मोठा इथं फटका बसलेला आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत सापनाईचे। काय पावसाची परिस्थिती आहे? रात्री किती पाऊस झालाय? भरपूर झाला पाऊस। तिकडे जाताच येत नाही संजितपूरकडे 17 जाता येत नाही तिकडे। काय झालंय बघाय बी जाता येत नाही, काहीच नाही। नुकसान तर भरपूर झालेलं आहे। मधल्या 2 दिवसात सोयाबीन काढलं होतं बरंच काढलेलं होतं, काढून टाकलेलं आहे, पाण्याने गेलेलं असं काय बघायचं तिकडे जायला येत नाही ना, गावचा संपर्क हा। किती किती नुकसान आहे सोयाबीनचं? 100% नुकसान झालेलं आहे। आज सोयाबीनच्या रानात आज डोके इतकाली पाणी आहे, एक परसभर पाणी आहे। पूर्ण पिकं आमची उद्ध्वस्त झालेली आहे। ते आम्हाला एक सरकारला एक मागणी आहे, विनंती, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि हेक्टरी आम्हाला आता 1 लाख रुपयाची मागणी आमची हेक्टरी आहे। ही तेरणा नदीच्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत कितीदा या नदीला पूर आला या पावसाळ्यात? आणि आता मे महिन्यापासून जवळपास हा 20-25 वेळेस पूर आलेला आहे, पण आजचा हा अति महाभयंकर पूर, असा पूर आम्ही कधी सुद्धा आजपर्यंत बघितलं नाही। आमचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी सध्याला आजपर्यंत आता असा पाऊस कधीच पाहिलेला नाही। रात्री 1 वाजल्यापासून पाऊस चालू आहे, सकाळी 8 वाजेपर्यंत पाऊस चालू होता। रात्रभर आम्हाला झोपा नाहीत, आम्ही रात्रभर जाग आहेत। तेरणाच्या कडाच्या अक्षरशः सगळ्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। ज्यांनी मागच्या 2 दिवसात थोडं ऊन पडलं होतं, पहिल्याच पावसात असं करी आलेले होते, पण तरी बी थोडंफार जे राहिलं होतं ते हुंड्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। अतिशय भयानक परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्याला जगावं किंवा मरावं त्याच्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही। अक्षरशः डोळ्यात पाणी येतं साहेब। सरकारनं आतापर्यंत सपशेल दुर्लक्ष आमच्याकडे केलेलं आहे। काही सुद्धा आम्हाला कुठली सध्या मदत सरकारनं आतापर्यंत दिलेली नाही। तुमच्या शेतात काय काय नुकसान झालं? अक्षरशः 1 किलोमीटर सध्या आता पलीकडे आमच्या शेतात पाणी जायला येत नाही। सगळी जमीन सोयाबीन सहित वाहून गेलेली आहे। तर या रात्रीच्या पावसानं जे शिल्लक राहिलेलं सोयाबीन होतं त्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होती। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।